नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. आमदार रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट. आतापर्यंत जी माहिती आम्ही गोळा केली आहे ती पूर्ण माहिती त्यांना दिली. लोकसभेच्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा एक मराठी माणूस म्हणून मांडण्यात यावा अशी विनंती त्यांना केली. रोहित पवारांची माहिती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत केलं अभिवादन. राज ठाकरेंसोबत अनेक नगरसेवकही होते उपस्थित. मेळघाटातील आदिवासींच्या विविध प्रश्नांसाठी सुरू असलेल्या संघर्ष आणि कर्जमाफी यात्रेचा आज 6वा दिवस. 8 मार्च पर्यंत आदिवासींचे प्रश्न निकाली न लावल्यास 9 मार्च रोजी त्रिशूल घेऊन तीव्र आंदोलन करणार, बच्चू कडूंचा इशारा. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता पुढील सुनावणी 24 मार्च रोजी. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स पुरावे आरोपी पक्षाला देण्यात यावेत. कोर्टाकडून सरकारी पक्षाला सूचना. छत्रपती संभाजीनगरच्या वाळुंज परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं गागर आंदोलन. पोलिसांसमोर आंदोलकांनी मडके फोडून व्यक्त केला रोष. आंदोलनाला परवानगी नसल्यानं पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात. सांगली जिल्हा परिषदेच्या 14 कर्मचारी निलंबित. वारंवार सूचना देऊनही दिव्यांग ओळखपत्र आणि UDID कार्ड सादर न केल्यानं कर्मचाऱ्यांवरील कारवाई. बुलढाण्यातील कदमापूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक राजेश कोगदे यांनी विद्यार्थ्यांसाठी बनवले चक्क गणकयंत्र. या गणकयंत्रासाठी कोणतीही बॅटरीची गरज नाही. विद्यार्थी गणित विषयात मागे राहू नये म्हणून शिक्षकाने गणकयंत्र बनवल्याची माहिती. पुणे जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी इंदापूरमधील जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांची निवड जाहीर. मावळचे आमदार सुनील शेळके यांची माहिती. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील एका इमारतीचा स्लॅब कोसळून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू तर 4 विद्यार्थी आणि एका शिक्षिका जखमी. विद्यार्थ्याच्या उपचाराचा खर्च शिवसेना करणार. नवी मुंबई मनपा विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांची घोषणा. अमरावतीतील अंजनगाव सुरजी येथील 10वीच्या पेपरफुटी प्रकरणी 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांसह एका पालकाची पोलिसांकडून चौकशी सुरू. तसेच या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी सुधीर खाडे निलंबित. यवतमाळ जिल्ह्यात ग्रामीण भागात उन्हाळ्यामध्ये निर्माण होणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे जिल्हा प्रशासनाकडून नियोजन. 15 कोटी 14,61,000 रुपयांचा टंचाई आराखडा तयार. जळगाव येथील भातखेडे येथे सासरच्या जाचाला कंटाळून एका तरुणाची आत्महत्या. या प्रकरणी सासू अनितासह इतर 3घांविरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. पुण्यातील शिरूर तालुक्यात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील ठिबक सिंचनाचं साहित्य केलं लंपास. यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान. पुण्यात ठिबक सिंचन बसवायला शेतकऱ्यांना लागणार मोठा खर्च. पुण्याच्या इंदापुरात पोलिसांकडून बेशिस्त वाहन चालकांवर धडक कारवाई. 28 वाहनांवर 38,000 रुपयांची दंडात्मक कारवाई. वर्ध्यातील समतानगर येथील घरफोडी प्रकरणी पोलिसांकडून 4 अट्टल चोरट्यांना अटक. आरोपींकडून 10,41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा एलएस मराठी.